हॅलो मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे नाव काय आहे? अबब. किती प्रकारचे हे प्राणी. अबब हे काय झालं? आश्चर्यकारक. म्हणजे आपल्या अवतीभोवती किती प्राणी असतात. प्रत्येक प्राण्याचं एक वैशिष्ट्य असतं किंवा त्याला एक वेगळा गुण असतो. तो आपण काय करायचा आहे? अभ्यासायचा आहे. बघा पुढे दिला आहे, सांगा पाहू. चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील. त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्यही सांगा. बघा हे जे चित्र आहे ते कोणत्या प्राण्याचं आहे? हत्ती. कोणत्या प्राण्याचं आहे? हत्ती. आणि त्याचं वैशिष्ट्यही काय आहे? बघा त्याची काय लांब सोंड आहे आणि त्याचं शरीर आकाराने कसं आहे? मोठं आहे. हे चित्र कशाचं आहे? पोपट. हो की नाही? तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पोपट. पोपट काय करतो की उडतो. परत त्याला जर एक विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग दिलं तर तो माणसांप्रमाणे बोलूही शकतो. हे तिसरं आहे बघा चित्र. नाग. बघा सगळ्यांना मुलांना वाटेल हे सापाचं चित्र आहे, पण त्यांनी फणा काढलेला आहे. म्हणजे ते कशाचे चित्र आहे? नाग. बघा तो जमिनीवर सरपटतो. त्याला पाय असतात का? नाही. तो जमिनीवर काय करतो? सरपटतो. आता हा पुढचा प्राणी आहे तो आहे सांबर. बघा बऱ्याच मुलांना असे वाटेल की ते हरिण आहे, पण ते हरिण नाही. ते कशाचं चित्र आहे? सांबर. त्याला बघा एक विशिष्ट प्रकारची अशी शिंग आहे तर त्याच्या डोक्यावर. आणि पुढचा एक जो पक्षी आहे तो कोणता आहे? साळुंकी, की जे आकाशात उडू शकतात. बघा खाली त्यांनी दिलेले सांगा पाहू आणि प्रश्न विचारलेले आहेत. ते तुम्हाला सर्वांना उत्तर माहीत असतील, पण तरीही आपण त्याचा अभ्यास करूया. आमची नावे सांगा. बघा पहिले आकाशात उडणारे. आता आकाशात उडणारे सगळेच तुम्हाला माहिती आहे. पोपट, घार, कावळा, चिमणी हे सगळे काय करतात? आकाशात उडतात. पाण्यात राहणारे. पाण्यात कोण राहतो? मासा. पुढे बघा काळ्या रंगाचे प्राणी आणि रंगीबिरंगी प्राणी. काळ्या रंगाचे प्राणी कोणते आहेत? गाय, म्हैस. हो की नाही? आणि रंगीबिरंगी प्राणी कोणता? मोर. पुढे बघा खूप मोठे प्राणी. बघा जे आकाराने खूप मोठे असतात ते प्राणी कोणते आहेत? हत्ती, उंट. हो की नाही? पुढे बघा अगदी चिंटुकले प्राणी. ते कोणते आहेत? उंदीर. कोणता आहे? उंदीर. आता यापेक्षाही जास्त प्राण्यांची नावे तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही तेही लिहू शकता. आता पुढे बघा आमचा संचार कुठे असतो. संचार म्हणजे काय? आम्ही राहतो कुठे. आमचा संचार कुठे असतो म्हणजे आम्ही कुठे राहतो. बघा गरुड आकाशात उंच उडतो. बघा तिथे चित्र दिले की नाही? गरुड काय करतो? आकाशात उंच उडतो. गाय उडू शकते का रे आकाशात? नाही, कारण त्यांना काय असतात? 4 पाय. ते जमिनीवर चालते. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. बघा पुढे आमचे रंग निरनिराळे. म्हणजे प्रत्येक प्राण्यांचा पक्ष्यांचा रंग सारखा असतो का रे? नाही. काही प्राणी पक्षी असे असतात की जे रंगांमुळे सुद्धा ओळखू येतात. बघा हा काय आहे? बगळा. काय आहे? बगळा. बघा बगळा पांढरा असतो. बगळा कसा असतो? पांढरा. कावळा कसा असतो रे? काळा. म्हैसही काळी असते. मोर तर कसा असतो? रंगीबिरंगी. मोर कसा असतो? रंगीबिरंगी. म्हणजे त्याच्यात 2 पेक्षाही जास्त रंग असतात म्हणून तो कसा आहे? रंगीबिरंगी. आता बघा आम्ही आकाराने लहान मोठे. प्रत्येक प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आकारसुद्धा कसा असतो रे? वेगवेगळा असतो. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा कसा असतो? मध्यम आकाराचे असतात. बघा बैल आणि कुत्रा जर तुम्ही पाहिले तर बैल आकाराने कसा आहे? मोठा आहे. आणि कुत्रा कसा आहे? मध्यम आकाराचा आहे. उंदीर आणि खार लहान असतात. बघा उंदीर तर पकडायला गेलं तर लवकर आपल्याला सापडत पण नाही, तो एवढा छोटा असतो. उंदीर आणि खार कसे असतात? लहान असतात. गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. बघा उंदीर आणि खारपेक्षा सुद्धा लहान काय आहे? गांडूळ आणि झुरळ. आणि चिलटे आणि मुंग्या तर त्या
अगदीच इटुकल्या असतात, म्हणजे त्या काय असतात, खूप छोट्या आकाराच्या असतात. बघा पुढे प्रश्न विचारलेला आहे, सांगा पाहू. खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? म्हणजे जे खूप वेगाने धावू शकतात असे कोण आहे रे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का कोण आहे? बघा वाघ, हो की नाही? बिबट्या, तुम्ही हे नाव खूप वेळेस ऐकलेलं असेल. तरस, हे प्राणी काय आहेत, खूप वेगाने धावतात. संथ गतीने चालणारे प्राणी कोणते? हत्ती, कासव, हे काय आहे? संथ गतीने, संथ म्हणजे हळू चालणारे प्राणी आहेत. पुढे बघा आहे, आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. चपळही म्हणजे ती बघा, आपण जर आत्ता बघितली ना तर ती लगेच झाडावर परत चढलेली असते. म्हणजे तिच्यात इतका वेग असतो की ती पटकन झाडावर सुरसुर चढू शकते आणि फांदीवरून काय तुरतुर पळू शकते. पुढे पहा, हत्ती. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. बघा, हत्तीचं शरीर जास्त जाड असल्यामुळं त्याला काय होतं, जास्त वेगाने धावता येत नाही. पुढे बघा, हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बघा इथे हरणाचं चित्र दिलेलं आहे. हरणाचे पाय कसे असतात, बारीक असतात, म्हणून ते काय करू शकते, वेगाने पळू शकते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुणकन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. बघा, बेडकाचे पुढच्या पायांपेक्षा मागचे जे 2 पाय असतात ते लांब असतात, त्याच्यामुळे त्यांना काय करता येते, लांब उडी मारता येते. बघा पुढे आहे, सांगा पाहू. आपण गायी का पाळतो? सर्वांना माहिती आहे का पाळतो? आपल्याला दूध मिळण्यासाठी आपण काय करतो, गायी पाळतो. आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी सांगा. आपल्याला उपयोगी पडणारे, बघा कुत्रा काय करतो, घराची राखण करतो. गायीपासून आपल्याला दूध मिळते. बैलांचा उपयोग शेतामध्ये कामासाठी होतो. म्हैस आपल्याला दूध देते. शेळी ही आपल्याला दूध देते. हे काय आहेत, आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी आहेत, म्हणजे ज्यांचा आपल्याला उपयोग होतो. आता बघा तिसरा प्रश्न काय, घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाही? आपल्याला आवडतं का रे, आपल्याला घरामध्ये उंदीर आणि ढेकूण जर झाले तर आवडतं का? आपल्याला आवडत नाही. बघा, घरात जर उंदीर झाले तर ते काय करतात, आपले जे अन्नधान्य त्यांचा नाश करतात, हो की नाही? आणि ढेकूण जे असतात ते माणसाच्या शरीरातील रक्त शोषून घेतात, म्हणूनही ढेकूण आपण घरात होऊ देत नाही. बघा पुढे आहे, आम्ही उपयोगी, म्हणजे आमचाही उपयोग होतो. बघा, आपण काय करतो, प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा काय करतो, घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवही पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेल्या प्राणी आपल्याला लळा लावतात. बघा, आपण जर कुत्रा जर पाळला तर आपण त्याला वेळेवर खायला देतो, हो की नाही? परत गाई म्हशी जर पाळल्या तर त्यांना वेळेवर चारा देतो आणि ते आजारी पडले तर त्यांची काळजीही घेतो. आम्ही घरघुशे. घरघुशे म्हणजे काय, घरात राहणारे. घरघुशे म्हणजे काय, घरात राहणारे. आम्ही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवलेले अन्न फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात, ते निराळेच. बघा, घरामध्ये उंदीर आणि घुशी जर शिरले तर उंदीर काय करतात, आपल्या जे अन्नपदार्थ असतात किंवा धान्य असतात ते काय करतात, खाण्यापेक्षा वाया जास्त घालवतात आणि शिवाय आपल्या ज्या वस्तू असतील त्याही काय करतात, कुरतडतात. घरात ढेकूण होतात, आपले रक्त शोषतात. कोळ्यांचे घरात जळमटे होतात. बघा कोळी, बघा इथे जळमटे दिलेले आहेत, हो की नाही? त्याच्या बघा, आपली आई साफसफाई करताना खूप असे जाळे दिसतात वरती, जाळे झाले आपण म्हणतो. हे कोणामुळे होते, कोळ्यांमुळे होते. कोणामुळे होते,
कोळ्यांमुळे डास, माशा, चिलटे, झुरळ यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व असले. या सर्व प्राण्यांचा जरी आपल्याला त्रास होत असला तरीही या प्राण्यांना काय निसर्गामध्ये महत्त्व आहे. पुढे आहे बघा, भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारचे येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरच्यावर निरीक्षणातून पाडलेले गट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. आता हे जे मगाशी आपण गट बघितले ते आपण वरच्यावर निरीक्षणाने पाडलेले आहेत, म्हणजे आकार, परत त्यांचा उपयोग, घरघुशे या गटामधून आपण त्यांचं काय केलेलं आहे, विभाजन केलेले आहे. पण वैज्ञानिक म्हणजे जे सायंटिस्ट असतात ते ज्यावेळेस प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळेस त्यांनी वेगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. बघा त्यांनी ते कोणत्या प्रकारचा विचार करून गट पाडतात हे खाली दिलेले आहे. आमची पिल्ले दूध पितात. बघा म्हणजे ज्या प्राण्यांची पिल्ले दूध पितात त्यांचा एक गट केलेला आहे त्यांनी. गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस गाईला वासरू होतं त्यावेळेस ते काय करतं, पहिले सुरुवातीला फक्त गाईचंच दूध पितो, हो की नाही. त्याप्रमाणे हे जे बाकीचे प्राणी आहेत तेही काय करतात, आपल्या पिल्लांना दूध पाजतात. या प्राण्यांना किती पाय असतात रे? 4 पाय असतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्य कर्ण असतात. बाह्य कर्ण म्हणजे रे त्यांचे कान कसे असतात, बाहेरून असतात. आता पुढचा गट पाडलेला आहे आम्ही उडतो. उडतो म्हणजे ज्यांना आकाशात उडता येते ते. पक्ष्यांना 2च पाय असतात, बरोबर आहे ना. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असं ना, कावळा, चिमणी, पोपट यांना किती पाय आहेत रे? 2च पाय आहेत आणि उडण्यासाठी 2 पंख असतात. आणि पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. बघा जे प्राणी ज्या प्राण्यांची पिल्ले दूध पितात आईचे त्यांच्या अंगावर काय असतात, केस. पण पक्ष्यांच्या अंगावर काय असतात रे? पिसे. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. उडला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो आणि खालीही लगेच येतो. बघा ज्यावेळेस गरुड किंवा घार हे आकाशात उडतात ना त्यावेळेस खूप उंच उडतात आणि ते बराच वेळ आकाशामध्ये काय करू शकतात, उडू शकतात. पण कोंबडा जास्त वेळ तो उडाला का लगेचच खाली येतो, त्याला जास्त वेळ उडता येत नाही. बघा पुढे आहे आम्ही पाण्यात राहतो, हो की नाही. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहते. फक्त एकच प्रकारचा मासा असतो का रे पाण्यामध्ये? नाही. काही छोटे असतात, काही मोठे असतात, काही रंगीबिरंगी असतात, हो की नाही. खूप प्रकारचे मासे काय असतात, पाण्यामध्ये राहतात. पुढे बघा इकडे माशाची आकृती दिलेली आहे, हो की नाही. बघा इथे काय दिलेली आहे, माशाची आकृती. त्यांचा डोळा, कल्ला, पर. बघा दोन्ही बाजूला पर आहेत आणि मागे सुद्धा काय आहेत, पर आहेत आणि खवले. बघा माशांना पर असतात. पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते. बघा त्यांना जे हे पर असतात की नाही, हे जे पर दिलेत की नाही यांच्यामुळे त्यांना काय होतं, पाण्यात हालचाल करता येते. आणि माशांच्या अंगावर खवले असतात. बघा खाली दिलेले माहीत आहे का तुम्हाला, माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्याचा उपयोग होतो. माशांना श्वास घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो, कल्ल्यांचा उपयोग होतो. आता पुढचा गट आहे आम्ही सरपटतो. बघा सरडे, पाली आणि साप हे काय सरपटणारे प्राणी आहेत. यांना हे काय करतात, जमिनीवर सरपटतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरही खवले असतात. बघा जे पाण्यात राहणारे प्राणी आहेत त्यांच्याही अंगावर खवले असतात आणि जे सरपटतात त्याही प्राण्यांच्या अंगावर काय असतात, खवले. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. आखूड म्हणजे काय, लहान असतात. त्याच्यामुळे त्यांना काय होतं, चालता येत नाही. जरी सरडे पाली यांना 4 पाय असले तरी ते खूप छोटे असल्यामुळे त्यांना चालता येत नाही. आणि सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. पुढचा गट कोणता आहे, आम्हाला कीटक म्हणतात.
फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. बघा, फुलपाखरही उडू शकतं, पण आपण त्यांना पक्षी म्हणतो का? नाही म्हणत. ते कीटक आहेत. ते कोणत्या गटात मोडतात? कीटक. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना 6 पाय असतात. किती पाय असतात? 6. पण पक्ष्यांना किती पाय असतात रे? 2च. म्हणून आपण यांना कीटक या गटामध्ये ठेवतो. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. बघा, ज्या प्राण्यांना 6 पाय असतात ते कोणत्या गटात येतात? कीटक. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटक आहेत. बघा, खाली माहिती दिलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला? वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरीण आणि उंदीर यांच्या गटात होतो. बघा, वटवाघळीला जरी पंख असले तरीही ते पक्ष्यांच्या गटात मोडत नाही. ते कोणत्या गटात मोडतात? प्राण्यांच्या. आता पुढे बघा, जरा डोके चालवा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल? आता बघा, घुबड कोणत्या गटात येईल रे? घुबड काय? हा पक्षी आहे, म्हणजे आम्ही उडतो. या गटामध्ये काय होईल त्याचा? या गटामध्ये काय होईल? घुबड येईल. आता दुसरं एक घोरपड. घोरपड काय करते रे? सरपटते, हो की नाही? म्हणून त्याचा समावेश कशात येईल? आम्ही सरपटतो. आणि मांजर, आमची पिल्ले दूध पितात. या गटात काही त्यांचा समावेश करावा लागेल. आता ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यांच्यामध्ये खूप वेगवेगळापणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यांतही वेगवेगळापणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता असे म्हणतात. बघा, प्रत्येक प्राण्यांचा रंग हा वेगवेगळा आहे, त्याचा आकार वेगवेगळा आहे. किंवा काही प्राणी खूप वेगाने धावतात, काही मध्यम वेगाने धावतात, काही खूप हळूहळू धावतात. प्रत्येकाची राहण्याची जागा वेगवेगळी. हे जे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत यालाच काय म्हणतात? प्राण्यांमधील विविधता. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती आपण जरूर मिळवा. बघा, पुढे आहे आपण काय शिकलो. बघा, ह्यात जो पिवळ्या रंगाचा चौकोन दिलाय की नाही, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की या पाठात आपण काय काय शिकलो. आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती या बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो. काही प्राण्यांचा आपल्याला त्रास होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात. आणि पुढे बघा दिले, हे नेहमी लक्षात ठेवा. विविधता हा निसर्गाचा नियम आहे. आता पुढे बघा, स्वाध्याय दिलेला आहे. आपण याबरोबर स्वाध्यायही अभ्यासणार आहोत. बघा, स्वाध्यायामध्ये पहिलं दिलेलं आहे काय करावे बरे. म्हणजे तुम्ही काय कराल हा तुम्ही विचार करायचा आहे. पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंगू, चिकनगुन्या या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नये म्हणून उपाय करायचे आहेत. बघा, आपल्या आजूबाजूला जर खूप डास झाले तर आपल्याला किती त्रास होतो की नाही. मग हे डास होऊ नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे? काय करणार बरं आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणार. कोठेही पाणी साठू द्यायचं नाही. पुढे बघा, जरा डोके चालवा. भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे का पक्षी? बघा, भुंगा सगळ्यांनी पाहिला आहे, मग तो कीटक आहे का पक्षी आहे? बघा, भुंगा हा कीटक आहे. मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? बघा, मासा आणि सरडा या दोघांच्याही अंगावर खवले असतात. हा त्यांच्यातला काय? सारखेपणा. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता रे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणता प्राणी आहे रे अंगावर?
अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता? बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता रे? वाघ, हो की नाही? वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? वाळवंटात राहणारे लोक उंट ओझे वाहण्यासाठी पाळतात किंवा ये जा करण्यासाठी पाळतात. मेंढ्या कशासाठी पाळतात रे? मेंढ्यांपासून आपल्याला लोकर मिळते. कोंबड्या कशासाठी पाळतात? अंडी मिळण्यासाठी, मांस मिळण्यासाठी कोंबड्या पाळतात. वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा. वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे आपण मगाशीच पाहिलं होतं, हो की नाही? कोणकोणते तुमच्या लक्षात आले का? वाघ, बिबट्या, हे काय वेगाने धावणारे प्राणी आहेत. हरिण सुद्धा काय वेगाने पळणारे प्राणी आहे. उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा. जे आकाशात उंच उडतात अशा पक्ष्यांची नावे सांगायची आहेत. घार. पुढे बघा, अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? ज्या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात ते प्राणी कोणते रे? बघा, कुत्र्याच्या अंगावर पण ठिपके असतात किंवा गाईच्या अंगावर पण मोठे मोठे ठिपके असतात, हो की नाही? हे काय अंगावर ठिपके असणारे प्राणी. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? आयाळ कोणत्या प्राण्याला आहे रे? सिंह. कोणत्या प्राण्याला आहे? सिंह. बघा पुढे आहे, पुढील वाक्य पूर्ण करा. सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट हिरवे असतात. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. काही काळ्या, पांढऱ्या किंवा तपकिरी असतात. काळ्या, पुढे काय? पांढऱ्या किंवा तपकिरी असतात. माहिती मिळवा आणि आपल्या वर्गातील मित्रांना सांगा. बघा, तुम्हाला कोणत्या प्राण्यांची माहिती मिळवायची आहे? शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्यांची माहिती गोळा करा. ती नीट लिहून काढा व वर्गातील इतरांना सांगा. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. पुढे बघा, पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न कोणता आहे? कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? कोणत्या प्राण्यांपासून दूध मिळते रे आपल्याला? गाय, ओके नाही? शेळी यांपासून, म्हैस यांपासून आपल्याला काय मिळते? दूध मिळते. घरात उंदीर का नको असतात रे? कारण उंदीर घरामध्ये सर्व अन्नधान्यांची नासाडी करतात व घरातील इतर गोष्टी कुरतडतात. माशांचा संचार कुठे असतो? माशांचा संचार पाण्यात असतो. अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? अंगावर पिसे कोणाच्या असतात रे? पक्ष्यांच्या. म्हणून अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? पोपट, घार, कावळा, चिमणी हे काय आहेत? अंगावर पिसे असणारे प्राणी. पक्ष्यांना किती पाय असतात? पक्ष्यांना किती पाय असतात? पक्ष्यांना 2 पाय असतात. पुढे आहे बघा प्रश्न, चूक की बरोबर ते सांगा. पहिला काय? बगळा पांढरा असतो. बरोबर. दुसरा आहे, पोपटाच्या अंगावर खवले असतात. चूक. मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते. चूक. पालीच्या अंगावर केस असतात. चूक. आणि शेवटचा आहे, कोंबड्या उंच उडत नाही. बरोबर, हो की नाही? पुढे आहे बघा, जोड्या जुळवायच्या. सरडे काय करतात रे? सरपटतात, हो की नाही? घार काय करू शकते? आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. वटवाघूळ काय करते रे? उडू शकते पण पक्षी नाही. उडू शकते पण पक्षी नाही. फुलपाखरू 6 पाय असतात. मासे पाण्यात राहतात. बघा, आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण या सर्व जोड्या अशा लावायच्या आहेत. बघा पुढील प्राणी ओळखा. घरात जळमटे करणारा कोण रे? कोळी. दुसरा आहे रंगीबिरंगी. कोण असतो? मोर. तिसरा आहे सोंड असलेला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सोंड असलेला कोण असतो? हत्ती. आणि वेगाने धावणारा हरिण.
आता पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील प्राण्यांना किती पाय असतात? सापाला पाय असतात का रे? नाही. गरुडला किती पाय असतात? 2. हरिणला किती पाय असतात? 4. पालीला किती पाय असतात? 4. आणि माशीला किती पाय असतात रे? 6. किती पाय असतात? 6. हा पाठ तुम्हा सर्वांना समजला असेल, हो की नाही? आता तुम्ही सर्वांनी ह्या पाठाचं काय करायचे? वाचन करायचे व्यवस्थित आणि याचे प्रश्न उत्तरं वहीमध्ये लिहून काढायचे.